नमस्कार, विणाच किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज मी तुम्हाला खाडीतले जे मासे आहेत, शेतका मासे, ह्यांचं ओल्या वाटणातलं सार कसं बनवायचं किंवा ओल्या वाटणाची कढी तुम्ही कशी बनवू शकता ती दाखवते. आता साफ करणं मी यापूर्वी एक व्हिडिओ टाकला आहे ना, जो फ्रायचा आहे. त्याच्यात दाखवलं आहे तुम्हाला की मासे कसे साफ करायचे, कारण खाडीच्या माशांना खवलं वगैरे भरपूर असतात. पाण्यात टाकले की जरा नरम होतात, पटकन खवलं निघतात. आणि इथे आपण बघा तोंडाकडचा भाग कसा साफ करून घ्यायचा, त्याच्यानंतर पोटातलं कसं काढायचं कारण ह्याचं तोंड थोडंसं निमुळतं असतं, त्याच्यामुळे पोटाच्या खाली एक कट द्यावा लागतो. आजूबाजूचे त्याचे कल्ले पंख ते काढून टाकायचे आणि मस्तपैकी मासे साफ करून घ्यायचे. मासे जेवढे स्वच्छ साफ करू तेवढे मुलं पण आवडीने खातात. साफ स्वच्छ झाले नाही तर मग मुलं कंटाळतील खायला. आम्ही नेहमी मासे साफ करतो, त्याच्यामुळे जास्त मासे खाल्ले जातात आणि आवडीने खाल्ले जातात कोकणात मासे. तर इथे मी असं पोटाकडचं साफ करून वगैरे पोटातलं सगळं काढून धुताना सुद्धा स्वच्छ खळबळून धुवायचे त्यांना आणि इतके स्वच्छ मासे करायचे. असे कट केले की मीठ मसालासुद्धा चांगला लागतो त्याला. तर हे फ्रायसाठी घेतलेले आणि कढी जी केली आहे आपण त्याचे 2 तुकडे करून घेतलेले मी. आता मी ओल्या वाटणातलं तुम्हाला हे सार दाखवते किंवा ओल्या वाटणाची कढी दाखवते खाडीच्या माशांची. तर थोडंसं हे बघा मी मिरची गरम करून घेते आणि ह्याच्यात धनेसुद्धा गरम करून घेणार आहे. तर मी दाखवते त्या पद्धतीने एकदा असं सार तुम्ही करून बघा. तुम्ही कधी परत लाल मिरचीचं सार बनवणार नाही. लाल मिरचीतलं सुद्धा चांगलं लागतं, पण खाडीचे किंवा नदीचे मासे असतील ना तर तुम्ही ओल्या वाटणाचं असं सार करून बघा, किती चवीला छान लागतं ते. ज्या दिवशी तुम्ही बनवाल त्या दिवशी परत लाल मिरची वापरणारच नाही. तर माझ्या घरी जास्तीच्या वेळेस असंच वाटण नसतं. आता आपण याच्यात बघा खोबरं, मिरची आणि धने, बस. कांदा आणि लसूण नाही घालायचा. आणि इथे मी फ्राय आणि हे एकत्र साफ केलेले होते. फोडणीमध्ये बघा आपण कांदा टाकलाय, त्यानंतर आपण आता ते खोबरं, मिरची आणि धने जे वाटून घेतले त्याचं वाटण. कांदा चांगला परतून घेतल्यानंतर आपण ओतणार आहोत. घट्ट पातळसाठी पाणी टाकणार आहोत बघा आपण. आणि त्यानंतर आपण कट करून घेतलेले मासे आहेत ना त्यांना मी हळद आणि मीठ आणि कोकम लावून ठेवलं आहे. हे फ्रायसाठी आपण बाजूला केलेले आहेत, तर ह्याची फ्राय करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इन्स्टा FB फॉलो करायला विसरू नका. तर इथे बघा असे मी मासे जे हळद मीठ कोकम लावून ठेवलेले ना ते आता सारामध्ये असे सोडले आहेत आणि आता छान उकळी घेऊया. इथे मस्तपैकी ओल्या वाटणातलं खाडीच्या माशाचं हे शेतका माशाचं सार तयार झालेलं आहे. एकदा नक्की करून बघा. अगदी ताटं बोटं पुसून जेवणार घरातले. धन्यवाद.